नमस्कार, पायल फॅशन बुटीकमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की जी आपली नॉर्मल सुई आहे त्याने हे शुगर बीड्स कसे वर्क करायचे। त्यासाठी तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत कनेक्ट राहा, व्हिडिओला कुठेही स्किप न करता व्हिडिओ पूर्ण पहा। तर चला तर मग या इथे मी काय केलेलं आहे, एक लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे आणि एक नॉर्मल सुईमध्ये आपला नॉर्मल शिलाई मशीनचा धागा टाकून घेतलेला आहे। आणि तर स्टार्टिंगला तर या पद्धतीने आपल्याला गाठ मारायची आहे। सुई वरती घेतल्यानंतर पुन्हा त्याच ठिकाणी सुई खाली घालायची आहे आणि थोडासा धागा आपल्याला साईडला घ्यायचा आहे आणि त्याच धाग्यामधून पुन्हा सुई बाहेर काढायची आहे। म्हणजे काय होणार, त्या ठिकाणी एकदम पक्की गाठ अशी तयार होणार आहे। तर जेव्हा तुम्ही नॉर्मल सुईनी वर्क करताल तर धाग्याला तर पहिली गाठ मारूनच घ्यायची आहे, पण त्याच्यानंतर तुम्ही ही अशा प्रकारे पण गाठ मारून घ्या। त्याच्यानंतर तुम्हाला सुईमध्ये शुगर बीड्स भरून घ्यायचे आहेत। तर जेव्हा तुम्ही शुगर बीड्स घेताल तर 4च घ्यायचे आहेत, 4पेक्षा जास्त घ्यायचे नाहीत, जेणेकरून आपण जास्त बीड्स घेतले तर तुम्हाला ते वर्क व्यवस्थित तुमचं येणार नाही। त्यासाठी तुम्ही 4 बीड्स घ्या। आणि आता पाहू शकता 4 बीड्स घेतल्यानंतर या प्रकारे तुम्हाला व्यवस्थित असे सेट करून घ्यायचे आहेत। एकदम व्यवस्थित असं तुम्ही सेट करून घ्या। त्याच्यानंतर जो आपला शेवटचा शुगर बीड्स आहे त्या ठिकाणी तुम्ही सुई खाली घाला। त्याच्यानंतर पुन्हा जे आपले 4 बीड्स आहेत तर आता काय करायचं आहे, मधोमध 4 ते 2 होतात, तर 2च्या मधोमध आपल्याला ही सुई वरती काढायची आहे आणि त्याच्यानंतर जे पुढचे 2 बीड्स आहेत त्याच्यामधून आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे। तो सुई बाहेर काढल्यानंतर धागा आपला व्यवस्थित खेचून ते मणी आपले पॅक झाले पाहिजेत। त्याच्यानंतर आपल्याला परत 4 बीड्स भरून घ्यायचे आहेत सुईमध्ये। 4च घ्यायचे आहेत, 4पेक्षा जास्त नाही घ्यायचे। तर आता 4 बीड्स मी भरून घेतले पुन्हा एकदा आणि व्यवस्थित असं सेट करून घ्यायचं। सेट करून घेतल्यानंतर जो शेवटचा आपला बीड आहे तिथेच आपल्याला सुई खाली घालायची आहे। खाली घातल्यानंतर पुन्हा जे 4 घेतले होते त्याच्या मधोमध 2मधून आपल्याला सुई वरती काढायची आणि जे पुढचे 2 बीड्स असणार आहेत त्याच्या आतनं मण्यांच्या आतून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे या प्रकारे आणि व्यवस्थित धागा खेचून मणी आपले सेट करून घ्यायचे आहेत। तर असंच हे वर्क कंप्लीट करायचं आहे। नॉर्मल सुईने काय होतं की जेव्हा वर्क करता आपण त्या टायमिंगला काय होतं की खूप टाईम जातो। तर तुम्हाला आरी वर्क सुईनी जर नसेल जमत तर तुम्ही नॉर्मल सुईनी हे वर्क करू शकता, पण शक्यतो तुम्ही आरी वर्कनीच जी आरी वर्कची निडल असते त्यानेच हे वर्क तयार करा, म्हणजे तुमचं हे वर्क पटापट होणार। नॉर्मल सुईनी खूप टाईम जातो, लवकर होत नाही। नॉर्मल सुईनी तुम्ही सगळ्या प्रकारचे वर्क तयार करू शकता, सिल्क धाग्याचंही करू शकता किंवा इतरही बीड्सचा वापर तुम्ही नॉर्मल सुईने करू शकता। फक्त काय होणार की तुमचा वेळ खूप जाणार त्याच्यामध्ये। त्यासाठी तुम्ही आरी वर्कची जी निडल आहे त्यानेच वर्क करायला शिका। तर याच प्रकारे आपल्याला ही जी लाईन आहे ती आपण कंप्लीट करून घेऊ। तर पाहू शकता मी व्यवस्थित अशी ही लाईन कंप्लीट करत आणलेली आहे। तुम्हाला माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। आणि आता या इथं पाहू शकता मी शेवटची गाठ कशी मारत आहे, तशीच तुम्ही पण मारून तुमचं हे वर्क कंप्लीट करा। लक्षपूर्वक पहा म्हणजे तुम्हाला लगेच समजेल। तर पाहू शकता या इथं मी ही लाईन कंप्लीट करून घेतलेली आहे। बाय।